तर आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय नागपूरमधून। देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंबासमवेत आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय आणि त्यानंतर त्यांनी मतदान केलं आणि त्यानंतरची ही दृश्य आपण पाहू शकतोय। नितीन गडकरी यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि प्रत्येक मतदारांनी जाऊन आवर्जून मतदान करावं असं आवाहन त्यांनी मतदारांना केल्याचं पाहायला मिळत आहे। पहिल्या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय नुकतंच नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंबासमवेत मतदान केलं आणि त्यानंतरची ही दृश्य। दोन्ही दृश्यांमधून आपण पाहू शकतो सकाळपासूनच खरं तर अनेक नेत्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि सध्याची ही ताजी दृश्य देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सहकुटुंबासमवेत मतदान केलं। अमृता फडणवीस सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत, देवेंद्र फडणवीस यांची आई सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांनी मतदान नुकतंच केलं आणि त्यानंतरची ही दृश्य। दुसऱ्या दृश्यांमधून आपण पाहू शकतो नितीन गडकरी यांनीही नुकताच मतदानाचा हक्क बजावला, त्यानंतर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधलेला आहे। दोन नेत्यांनीही मतदान केलं आणि त्यानंतरचे आपण ही दृश्य पाहू शकतो। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि अनेक नेते अजूनही मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल होत आहेत। सकाळपासूनच अनेक नेत्यांनी येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला, त्याची दृश्य आपण सकाळपासूनच पुढारी न्यूजवर पाहतोय। सध्याची ही लाईव्ह दृश्य ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंबासमवेत मतदान केलं आणि त्यानंतरची ही दृश्य। अगदी थोड्याच वेळात तेही माध्यमांशी संवाद साधतील। खरं तर नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण चौथ्यांदा देवेंद्र फडणवीस हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। यावेळी सुद्धा हा सामना चुरशीचा ठरणार आहे, कारण थेट काँग्रेस विरुद्ध भाजप असा यावेळीचा सामना होईल आणि यावेळी सुद्धा मला प्रचंड मतांनी नागपूरकर प्रतिसाद देतील असा विश्वास वेळोवेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि नुकताच यांनी येऊन नागपूरमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आपल्या सहकुटुंबासमवेत आणि त्यावेळीची आपण ही दृश्य पाहू शकतोय। आपण पाहू शकतो अगदी थोड्या वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजावला। सकाळपासूनच अनेक नेत्यांनी मतदान केलेलं आहे। सहकुटुंबासमवेत अनेक नेते पोहोचले आणि मतदानाचा हक्क बजावला। सोबतच नागरिकांनी आवर्जून यावं आणि मतदान करावं असं आवाहन प्रत्येक नेत्यांकडून खरं तर करण्यात येत आहे। नितीन गडकरी यांनीही मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अगदी थोड्या वेळापूर्वीच आपण पाहिलं राज ठाकरे यांनीही आपल्या कुटुंबासमवेत येऊन मतदानाचा हक्क बजावला। सध्याची ही दृश्य देवेंद्र फडणवीस यांनी मतदान केलंय, अगदी थोड्या वेळात ते सुद्धा माध्यमांशी संवाद साधतील। बंधू भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, सगळ्यांना माझी विनंती आहे, सर्वांनी मतदान करा। लोकशाहीमध्ये आपण सरकारकडून अपेक्षा ठेवतो, त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे। त्यामुळे आपल्या सरकारकडून आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता सर्वांनी भरभरून मतदान करावं अशी माझी सगळ्यांना विनंती। मतदानामध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो, पुढे जसं बोललं तर टक्का वाढेल, कशा प्रकारे बघता तुम्ही? मला निश्चितपणे वाटतं याचं कारण एकतर लोकसभेमध्ये याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ होता, काही प्रमाणात तो कमी झालेला आहे। दुसरं, लोकसभेच्या वेळी वोटिंगची सिस्टीम ही अत्यंत स्लो होती, ज्याच्या तक्रारीनंतर आम्ही केल्या, त्यामुळे आता सिस्टीममध्ये देखील इम्प्रूव्हमेंट करण्यात आलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोकसभेसारखं रणरणत ऊन हे आत्ता आज नाही आहे, त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे टक्का वाढेल। लाडक्या बहिणी पण जास्त संख्येने निघाल्यामुळे वाढू शकतो टक्का। मला असं वाटतं की महाराष्ट्रात आपण नेहमी पाहतो, इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये महिलांचा टक्का हा 5 ते 6% कमी असतो पुरुषांपेक्षा। मला असं वाटतं की यावेळी निश्चितपणे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या मतदान करतील आणि ही जी टक्केवारी आहे त्यातला जो फरक आहे तो भरून काढतो। महाराष्ट्रात कमी मतदान झालेलं आहे, अपेक्षेपेक्षा 9 वाजेपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात मतदान फार कमी झालेलं आहे। नाही, अपेक्षा एवढंच झालंय, कुठेही कमी झालेलं नाही। काय वाटतं चेहऱ्यावर कॉन्फिडन्स आणि हास्य दिसतं तुमच्या चेहऱ्यावर? नाही, हास्य म्हणजे जनतेचं प्रेम जेव्हा मिळतं तेव्हा चेहऱ्यावर हास्य असतं, ते प्रेम मिळताना दिसतंय म्हणून चेहऱ्यावर हास्य आहे। काही घटना घडल्या राज्यामध्ये, अनिल देशमुखांची घटना असेल, इतर भागामध्ये घटना असेल, कशा प्रकारे बघता, काय वाटतं तुम्हाला?
बहुत बहुत बधाई, बहुत बहुत बधाई. भाऊ, ज्या घटना घडल्या त्यावरनं काय अनेक उमेदवारांनी काही प्रयत्न केले सहानुभूती काटोलमध्ये मिळवण्याचा. अनिल देशमुखांचं जे प्रकरण आहे दगडफेक आहे, मी त्याच्यावर कालच बोललेलो आहे आणि ते किती फेक आहे हे काल SP आणि IGंनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पूर्ण घटनाक्रम त्याचे व्हिज्युअल्स आणि त्याचा एक इम्पॅक्ट ॲनालिसिस हा सगळा सांगितल्यानंतर मी कालच सांगितलं की ही सलीम जावेदची स्टोरी होती. त्याच्यामध्ये रजनीकांतसारखा असा मागून गोटा समोर येऊन लागलेला होता आणि तरी देखील फक्त स्क्रॅच आली होती. त्याच्यामुळे त्यात काय होतं आता सगळ्यांना समजले. बिटकॉइन मध्ये नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप आहे. काही ऑडिओ क्लिप सुद्धा दाखवण्यात आलेले. मी देखील मीडियामध्ये हे सर्व बघितलेलं आहे. माझं स्पष्ट मत आहे की या संदर्भात योग्य इन्क्वायरी झाली पाहिजे. काय यात खरं आहे हे सर्वांसमोर आलं पाहिजे, कारण आरोप गंभीर आहेत. अशा गंभीर आरोपांची सखोल चौकशी होऊन त्यातलं सत्य बाहेर येणं हा जनतेचा अधिकार आहे. नरेंद्र जी, आपने मतदान किया है, डाला है आज, क्या कहना चाहेंगे, क्या अपील करना चाहेंगे? देखिए, लोकतंत्र का सबसे बड़ा उत्सव चल रहा है. महाराष्ट्र में हमने हमारे परिवार के साथ अभी अभी वोट दिया है और मैं सभी महाराष्ट्र के बहनों भाइयों को और विशेष रूप से हमारी लाडली बहनों को ये अपील करना चाहता हूँ कि बहुत बड़े पैमाने पर वो वोट करें, क्योंकि मतदान ये केवल हमारा अधिकार नहीं है, ये हमारा कर्तव्य भी है. और लोकतंत्र में हम सरकार चुनते हैं और जिसको हम चुनते हैं उनसे ही हम अपेक्षा रखते हैं. तो अगर हम सरकार से अपेक्षा रखते हैं तो वोट करना ये बहुत महत्वपूर्ण है. इसलिए बढ़ चढ़कर सब लोग वोट करें, ऐसी मेरी सबको प्रार्थना है. Serious allegations were raised against Vinod Tawde yesterday. Then later, timing has been very interesting. Supriya Sule and Nana Patole, their audios were circulated by BJP itself. Top BJP spokesperson has also taken the press conference. How do you look at the timing as well as the allegations raised by BJP? जहाँ तक विनोद तावड़े जी का सवाल है, मैंने कल भी स्पष्ट कर दिया, न उन्होंने कोई पैसा बांटा, न उनके पास कोई पैसा मिला. जानबूझकर एक बवाल खड़ा करने का प्रयास किया गया, एक इकोसिस्टम को यूज़ किया गया. जहाँ तक सुप्रिया सुळे जी पर और नाना पटोले जी पर जो आरोप लगे हैं, जिस प्रकार से एक पूर्व IPS अधिकारी ने कुछ आरोप लगाए हैं, कुछ क्लिप्स उन्होंने जारी की है, मुझे ऐसा लगता है कि ये बहुत गंभीर इस प्रकार का प्रकरण है. और मैं आज इतना ही कहूँगा, इस प्रकरण की सिरे से जांच होनी चाहिए.